तर लास्ट लेक्चरला आपण सिम्प्लेक्स मेथडला स्टार्ट केलेलं होतं. ओके, सो सिम्प्लेक्स मेथडचं जे इंट्रोडक्शनरी पार्ट होता तो इंट्रोडक्टरी पार्ट मी लास्ट लेक्चरला कव्हर केलेला होता, ज्यामध्ये वेगळ्या वेगळ्या टाईपचे सिम्बॉल्स होते जे मी तुम्हाला इंट्रोड्यूस करून दिलेले होते. तर आजच्या लेक्चरला आपण एक स्टँडर्ड एक्झाम्पल बघायचं आहे सिम्प्लेक्स मेथडचं, ज्याच्यावरून तुम्हाला अजून जास्त चांगलं कन्सेप्ट क्लिअर होईल सिम्प्लेक्स मेथडची. ओके, त्याच्यानंतर टोटल मी तुम्हाला सांगतो कंप्लीट LPP या टॉपिकवर किंवा LPP हा जो कंप्लीट युनिट आहे तो युनिट जवळजवळ 5 चॅप्टरमध्ये डिस्ट्रीब्यूट केलेला होता. ओके, LPP हा जो कंप्लीट युनिट आहे तो टोटल 5 चॅप्टर्सवर डिस्ट्रीब्यूट केलेला होता. पहिला पार्ट होता LPPचं इंट्रोडक्शन, सेकंड त्यातला पार्ट होता तो म्हणजे फॉर्म्युलेशन पार्ट म्हणजे त्यात मॅथमॅटिकल मॉडेलिंग, सेकंड त्यातला पार्ट थर्ड त्यातला जो पार्ट होता तो होता ग्राफिकल मेथड, फोर्थ पार्ट होता एक्सेप्शनल केसेस ग्राफिकल मेथड मधल्या, आणि फिफ्थ पार्ट होता तो म्हणजे सिम्प्लेक्स मेथड. असा कंप्लीट युनिट हा 5 चॅप्टर मध्ये डिवाइड केला. तुम्ही जर कंप्लीट ओव्हरऑल सिलेबसला जर बघितला तर सर्वात वास्ट तुमचा जो सिलेबस असेल तर किंवा 50% जो तुम्ही सिलेबस बोलू शकता तो 50% सिलेबस हा कंप्लीट LPP वरचा लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम वरचा आहे. समजलं? मग ह्याच्यानंतर आपण असाइनमेंट प्रॉब्लेम, ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम आणि नेटवर्किंग मध्ये जाणार आहोत, म्हणजे CPM पार्ट. ओके, सो आपण आजच्या लेक्चरला सिम्प्लेक्स वरचं एक स्टँडर्ड एक्झाम्पल आपण आजच्या लेक्चरला बघूया. ओके, तर एक्झाम्पल बघा. मॅक्सिमाइज Z is equal to 3x1 plus 4x2. Maximize Z is equal to 3x1 plus 4x2 subject to x1 plus x2 is less than equal to 4, x1 minus x2 is less than equal to 2, and x1 x2 are greater than equal to 0. ओके, असा सिंपल प्रॉब्लेम तुम्हाला मॅक्झिमायझेशनचा प्रॉब्लेम मी तुम्हाला इथे लिहून दिलाय. सर्वात फर्स्ट स्टेप आपली काय असते तर बघा, पण फर्स्ट स्टेप मध्ये जाण्याच्या अगोदर मी थोडीशी कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करून ठेवतो. जर तुमचा जो प्रॉब्लेम आहे, आता मी स्टँडर्ड प्रॉब्लेम फक्त घेणार आहे कारण आपल्याकडे इतका वेळ नाहीये की त्याच्यातल्या जे डीप मिनिमायझेशन वाले प्रॉब्लेम आहेत तेही जायचे किंवा तितक्या डीप कन्सेप्ट तुम्हाला सांगितलं पाहिजे, इतका आपल्याकडे सफिशियंट वेळ नाहीये. सो त्याच्यामुळे मी काय करणार आहे, तुम्हाला एक स्टँडर्ड फॉर्मचं जो वर्क अराउंड असतो किंवा तुम्हाला जी वर्क प्रोसेस असते ती तुम्हाला मी समजावून देणार आहे. स्टँडर्ड फॉर्म कोणता आहे, तुम्हाला गिवन एक्झाम्पल मॅक्झिमायझेशनचं आहे, लिनियर इक्वेशन आहे, 2 कॉन्स्टंट आहेत, 2 व्हेरिएबल्स आहेत, दॅट इज स्टँडर्ड फॉर्म. ओके, सो स्टँडर्ड फॉर्म ज्यावेळेस तुम्हाला मॅक्झिमायझेशनचं LPPचं एक्झाम्पल येतं त्यावेळेस मी तुम्हाला काल जसं सांगितलं CJ मायनस ZJ याच्या जे काय व्हॅल्यूज येतात त्या व्हॅल्यूज एक तर 0 असाव्यात किंवा त्या सगळ्या व्हॅल्यूज निगेटिव्ह असाव्यात. आणि ज्या वेळेस तुमच्या CJ मायनस ZJ ची व्हॅल्यू ही 0 किंवा निगेटिव्ह येते, कंप्लीट रो ची व्हॅल्यू मी सांगतोय तुम्हाला, कंप्लीट रो ची व्हॅल्यू एक तर 0 असेल किंवा निगेटिव्ह असेल, तर अशा कंडिशन मध्ये तुम्हाला काय मिळतं, ऑप्टिमम सोल्युशन मिळतं. ओके, अशा कंडिशन मध्ये तुम्हाला काय मिळतं, ऑप्टिमम सोल्युशन
मिळतं. सो आता बघा, हे झाली त्याची कंडिशन. ज्यावेळेस तुम्हाला मॅक्झिमायझेशन टाईपचे एक्झाम्पल दिला असतील त्यावेळेसची मी कंडिशन सांगतो. ओके, अजून एक कंडिशन काय असते, तर तुम्ही ज्यावेळेस टेबल बनवता त्यावेळेस तुम्हाला टेबल मधल्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या तुम्हाला सांगतो. तुम्ही तुमच्या टेबल मधून तुम्हाला काय मिळतं, एक की एलिमेंट मिळतो, त्याच्यानंतर की कॉलम मिळतो आणि की रो मिळते. मग ते कसे फाइंड आउट करतात हे मी तुम्हाला टेबल क्रिएट केल्यानंतरच सांगेन. ओके, फक्त इतकं लक्षात ठेवा, जर मॅक्झिमायझेशनचा प्रॉब्लेम असेल तर सीजे मायनस झेडची व्हॅल्यू ज्या तुमच्या इटरेशनला ती व्हॅल्यू इथे 0 किंवा निगेटिव्ह येते, तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचं असतं, स्टॉप करायचं असतं आणि त्यावेळेस ज्या व्हॅल्यूज आहेत त्यांचा यूज करून मॅक्झिमम झेडची व्हॅल्यू फाइंड करायची असते किंवा ऑप्टिमम सोल्युशन तुम्हाला फाइंड करायचं असतं. समजलं? ही होती त्याच्या मागची कन्सेप्ट किंवा ही एक बेसिक आयडिया तुम्हाला माहिती असली पाहिजे ज्यावेळेस तुम्ही सिम्प्लेक्स मेथडचे एक्झाम्पल सॉल्व्ह करता. तर फर्स्ट काय करूया, आपण स्टँडर्ड फॉर्म मध्ये एलपीपी ला कन्वर्ट करून घेऊया. आपली जी कंप्लीट एलपीपी आहे त्या कंप्लीट एलपीपी ला आपण काय करूया, स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करूया. स्टँडर्ड फॉर्म मध्ये कसं कन्वर्ट करणार बघा. पहिलं काय दिलंय, झेड काय दिलंय, मॅक्झिमम दिलंय. ओके, काय होतं 3x1 प्लस 4x2. आता अजून एक गोष्ट, जी गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे, आपण काय करतो स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करताना आपण काय करतो, आता स्लॅक व्हेरिएबल ऍड करतो. कसं असतं, मी तुम्हाला आता त्या टाइपचे एक्झाम्पल घेणार नाही, पण तुम्हाला स्टँडर्ड फॉर्म साठी सांगतो. ज्यावेळेस तुमच्याकडे तुमच्या कॉन्स्टंट मध्ये लेस दॅन इक्वल टू चं साइन असतं त्यावेळेस तुम्ही स्लॅक व्हेरिएबल ऍड करता तुमच्या गिवन प्रॉब्लेम मध्ये. ज्यावेळेस तुमच्याकडे ग्रेटर दॅन इक्वल टू चं साइन असतं त्यावेळेस तुम्ही सरप्लस व्हेरिएबल मायनस करता आणि आर्टिफिशियल व्हेरिएबल ऍड करता. ज्यावेळेस तुमच्याकडे इक्वलचं साइन असतं त्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये आर्टिफिशियल व्हेरिएबल ऍड करता. ओके, पण मी तुम्हाला स्टँडर्ड फॉर्मचं एक्झाम्पल घेणार आहे, त्याच्यामुळे आता आपण फक्त स्लॅक व्हेरिएबल्सकडे लक्ष देऊया. जर तुम्हाला ज्यावेळेस कॉम्प्लेक्सिटी वाढवतात तुमच्या गिवन समची त्यावेळेस तुम्हाला त्याच्यामध्ये सरप्लस, आर्टिफिशियल, त्याच्यानंतर फक्त आर्टिफिशियल असे पण व्हेरिएबल्स ऍड करावे लागतात. ते थोडंसं ऍडव्हान्स मध्ये जातं. आपण फक्त स्टँडर्ड फॉर्म बघतोय त्याच्यामुळे आपण फक्त स्लॅक व्हेरिएबल्सना कन्सिडर करतोय. ओके, सो हे तुम्हाला माहिती असावं म्हणून मी सांगून ठेवलंय. बघा सब्जेक्ट टू, आता बघा सब्जेक्ट टू कंडिशन मध्ये काय होतं, x1 प्लस x2. आपण काय करतो, एक स्लॅक व्हेरिएबल ऍड करतो, तो कोणता असतो, s1. आता इनइक्वालिटीला इक्वालिटी मध्ये कन्वर्ट करतो म्हणून काय केलं, इक्वल टू 4. ओके, सेम x1 मायनस x2, इथे काय केला, पहिल्यांदा s1 ऍड केला म्हणजे सेकंड व्हेरिएबल सेकंड याच्यामध्ये सेकंड इक्वेशन मध्ये काय करणार, s2 ला ऍड करणार. इनइक्वालिटी त्याला काय करणार, इक्वालिटी मध्ये कन्वर्ट करणार. ओके, कॉन्स्टंट मध्ये चेंज केला त्याचा इम्पॅक्ट कोणावर पडतो, ऑब्जेक्टिव्ह फंक्शन वर पडतो. मग काय करणार, ऑब्जेक्टिव्ह फंक्शनलाही तुम्ही चेंज करणार. कसं करणार, s1 आणि s2 हे दोन व्हेरिएबल त्याच्यामध्ये ऍड करणार, पण त्याचा कोएफिशिएंट काय असला पाहिजे, 0 असला पाहिजे. कारण तुमच्याकडे जे ऍडिशनल तुम्ही जे व्हेरिएबल्स यूज करता त्या व्हेरिएबल्सचा इम्पॅक्ट तुमच्या ऑब्जेक्टिव्ह फंक्शनच्या किंवा तुमच्या ऑप्टिमम सोल्युशनवर होऊ नये म्हणून तर तुम्ही काय करता, इथे त्याचे कोएफिशिएंट किंवा त्याची व्हॅल्यू 0 करून ठेवता. ओके, तर ही सगळ्या कंडिशन्स आहेत. आणि त्याच्यानंतर शेवटची कंडिशन काय येणार, तुमच्याकडे व्हेरिएबल्स किती झाले, x1 व्हेरिएबल आहे, x2 व्हेरिएबल आहे, s1 व्हेरिएबल आहे, s2 व्हेरिएबल आहे. हे सगळे व्हेरिएबल कसे आहेत, 0 पेक्षा ग्रेटर आहेत. हा काय झाला, किंवा ही काय झाली, फर्स्ट स्टेप झाली किंवा हा झाला स्टँडर्ड फॉर्म ऑफ गिवन प्रॉब्लेम. ओके, स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट केल्यानंतर तुम्ही काय करता, इनिशियल सिम्प्लेक्स टेबल क्रिएट करता. सो आपण बघूया आता इनिशियल सिम्प्लेक्स टेबल कसे क्रिएट करतात. इनिशियल
सिम्प्लेक्स टेबल. तुम्ही काय करणार आता, इनिशियल सिम्प्लेक्स टेबल क्रिएट करणार. मी जसं तुम्हाला कालच्या लेक्चरला सांगितलं होतं कोणते कोणते व्हेरिएबल्स असतात त्याच्यामध्ये. सर्वात फर्स्ट व्हेरिएबल असतो दॅट इज बी, बेसिक व्हेरिएबल. सेकंड असतो कोइफिशियंट ऑफ बेसिक व्हेरिएबल इन ऑब्जेक्टिव्ह फंक्शन दॅट इज सीबी. थर्ड असतो एक्सबी म्हणजे काय, राईट हँड साइड ऑफ कॉन्स्टंट. थर्ड काय असतं तुमचे जे तुम्ही व्हेरिएबल इथे इंट्रोड्यूस केलात ते सगळे व्हेरिएबल्स असतात. म्हणजे कुठले येणार, x1 येणार, x2 येणार, s1 येणार, s2 येणार. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट तुमच्याकडे काय येणार, लास्ट तुमचा जो पॉइंट असणार आहे तो कुठला असणार आहे, दॅट इज मिनिमम रेशो. मिनिमम रेशो म्हणजे गोष्ट काय असतो, मिनिमम रेशो xb अपॉन xi. ओके. असा आपण समजा टेबल क्रिएट केला, काय त्याला म्हणणार आपण, इनिशियल सिम्प्लेक्स टेबल. त्याच्यानंतर xb च्या वरती काय असतं, cj असतं. इथून आपण स्टार्ट करतो. cj म्हणजे काय असतं, तर तुमच्या ऑब्जेक्टिव्ह फंक्शनचे कोइफिशियंट. x1 चा कोइफिशियंट काय 3 आहे म्हणून त्याला काय करणार, x1 च्या वरती लिहिणार. x1 चा कोइफिशियंट ऑब्जेक्टिव्ह फंक्शन मध्ये 3 आहे. x2 चा कोइफिशियंट काय ऑब्जेक्टिव्ह फंक्शन मध्ये 4 आहे म्हणून त्याला इथे लिहिणार. s1 चा कोइफिशियंट काय ऑब्जेक्टिव्ह फंक्शन मध्ये 0 म्हणून त्याला इथे लिहिणार. s2 चा कोइफिशियंट काय 0 म्हणून त्याला इथे लिहिणार. समजलं. x1 चा कोइफिशियंट इथे, x2 चा इथे, s1 चा इथे, s2 चा इथे. प्रोसेस फक्त नीट लक्षात ठेवा, प्रोसेस थोडीशी लेंदी आहे पण नीट लक्ष देऊन करायचं. नंतर बेसिक व्हेरिएबल म्हणजे काय, असे व्हेरिएबल्स जे तुम्ही ऍडिशनली ऍड केलात तुमच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये. म्हणजे काय, s1 आणि s2 हे काय ऍडिशनल व्हेरिएबल ऍड केले म्हणून तुम्ही काय करणार, s1 आणि s2 बेसिक व्हेरिएबल. कोइफिशियंट ऑफ बेसिक व्हेरिएबल इन ऑब्जेक्टिव्ह फंक्शन म्हणजे s1 आणि s2 चे कोइफिशियंट काय आहेत ऑब्जेक्टिव्ह फंक्शन मध्ये, 0 आणि 0. म्हणून s1 चा कोइफिशियंट 0, s2 चा कोइफिशियंट 0. त्याच्यानंतर काय, xb चा मीनिंग काय होतो, राईट हँड साइड ऑफ कॉन्स्टंट. म्हणजे काय, तुमचे हे दोन कॉन्स्टंट आहेत, त्या दोन कॉन्स्टंटची राईट हँड साइड म्हणजे काय, 4 आणि 2. 4 आणि 2. त्याच्यानंतर तुमच्याकडे जे व्हेरिएबल्स आहेत x1, x2, s1, s2 याच्या इक्वेशन वाईज तुम्हाला कोइफिशियंट लिहायचे असतात. म्हणजे बघा, पहिले इक्वेशन आहे x1 + x2 + s1 = 4. मग पहिल्या इक्वेशन मध्ये x1 चा कोइफिशियंट काय 1 म्हणून इथे लिहिला 1. पहिल्या इक्वेशन मध्ये x2 चा कोइफिशियंट काय 1 म्हणून इथे लिहिला 1. पहिल्या इक्वेशन मध्ये s1 चा कोइफिशियंट काय 1 म्हणून इथे लिहिला 1. पहिल्या इक्वेशन मध्ये s2 प्रेझेंट आहे का नाहीये म्हणून s2 चा कोइफिशियंट काय 0. समजलं. सेम सेकंड इक्वेशन साठी x1 चा कोइफिशियंट काय 1 म्हणून इथे लिहिला 1. x2 चा कोइफिशियंट काय -1 म्हणून इथे लिहिला -1. s1 प्रेझेंट आहे का नाहीये म्हणून इथे लिहिला 0. s2 चा कोइफिशियंट आहे 1 म्हणून इथे लिहिला 1. समजलं. असं करून झालं. याच्यानंतर तुम्ही काय करणार, याच xb च्या कॉलम मध्ये काय करणार, zj कॅल्क्युलेट करणार. काय करणार, zj कॅल्क्युलेट करणार. आता zj कॅल्क्युलेट करून झाला. zj कसा कॅल्क्युलेट करतात, तुमच्याकडे सिंपल फॉर्म्युला आहे zj साठी. बघा फॉर्म्युला बघा काय, फॉर्म्युला बघा काय zj चा तुमच्याकडे zj = cb * xi. zj म्हणजे काय असतं, cb * xi म्हणजे काय, cb च्या व्हॅल्यू इंटू या सगळ्या व्हॅल्यू असं आपण फाइंड करत असतो. आता बघा पहिलं कसं कॅल्क्युलेशन करणार. पहिलं cb ची पहिली व्हॅल्यू आणि x1 ची पहिली व्हॅल्यू काय येणार, 0 * 1 प्लस cb ची दुसरी व्हॅल्यू इंटू x1 ची दुसरी व्हॅल्यू काय 0 * 1. काय मिळालं तुम्हाला, डायरेक्ट फायनल आन्सर काय मिळालं 0. म्हणून x1 ची पहिली व्हॅल्यू ही 0 आहे. समजलं. 0 * 1 प्लस 0 * 1 ती व्हॅल्यू इथे. ओके. नेक्स्ट व्हॅल्यू बघा, ही झाली तुमची पहिली व्हॅल्यू.
नेक्स्ट व्हॅल्यू बघा कशी कॅल्क्युलेट केली. 0 into this one, 0 into 1 plus 0 into -1, 0 into -1 काय व्हॅल्यू आली 0. this 0 into 1 plus this 0 into -1 that is 0 म्हणून मी इथे लिहिलं. नेक्स्ट ही झाली सेकंड व्हॅल्यू. थर्ड व्हॅल्यू बघा 0 into 1, 0 into 1 plus this 0 into 0, 0 into 0 that is 0. ही कुठली झाली थर्ड व्हॅल्यू झाली. फोर्थ व्हॅल्यू बघा काय 0 into 0, 0 into 0 plus 0 into 1, 0 into 1 that is 0. This is fourth value. म्हणून काय इथे फोर्थ व्हॅल्यू. समजलं कसं कॅल्क्युलेशन केलं. इथे कॅल्क्युलेशन करताना चुकू नका. समजलं. नेक्स्ट आपला जो पार्ट आहे दॅट इज CJ minus ZJ. CJ ची व्हॅल्यू पहिली 3, इथे 0, 3 minus 0 it is 3, 4 minus 0 4, 0 minus 0 0, 0 minus 0 0. ओके अशा व्हॅल्यूज तुम्ही फाइंड केल्या. मग आता काय मी तुम्हाला सांगितलं होतं तुमचा गिवन प्रॉब्लेम काय मॅक्झिमायझेशनचा आहे. मग ज्यावेळेस प्रॉब्लेम मॅक्झिमायझेशनचा असतो आणि ज्यावेळेस तुम्हाला CJ minus ZJ च्या सगळ्या व्हॅल्यू एक तर 0 मिळतात किंवा निगेटिव्ह मिळतात, अशा कंडिशन मध्ये तुम्हाला काय मिळतं ऑप्टिमम सोल्युशन मिळतं. तुम्हाला बघा इथे व्हॅल्यू 0 मिळाल्या पण दोन व्हॅल्यू पॉझिटिव्ह मिळाल्या. तुम्हाला काय पाहिजे होतं तर दोन्ही व्हॅल्यू निगेटिव्ह पाहिजे होत्या. तर अशा कंडिशन मध्ये तुम्ही ऑप्टिमम सोल्युशन मिळू शकता. म्हणजे काय करायला लागेल अजून एक सिम्प्लेक्स टेबल तुम्हाला पुढे बनवायला लागेल. ओके आता बघा याच्यामध्ये काय येते कंडिशन्स येतात पुढे. आता सेकंड सिम्प्लेक्स टेबल बनवायच्या अगोदर तुम्हाला थोड्याशा ज्या कन्सेप्ट आहेत त्या समजून घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये कन्सेप्ट काय सांगतो बघा. पहिली स्टेप काय करायची CJ minus ZJ ही जी काय व्हॅल्यू आहे याच्यातली हायेस्ट व्हॅल्यू चेक करायची. यातली हायेस्ट व्हॅल्यू कोणती आहे 4 आहे. ओके कारण यातली हायेस्ट व्हॅल्यू 4 आहे म्हणून 4 च्या करस्पॉन्डिंग जो काय तुमचा कॉलम आहे नीट लक्ष द्या 4 च्या करस्पॉन्डिंग जो काय तुमचा कॉलम आहे त्या कॉलमला तुम्ही काय म्हणणार की कॉलम. त्या कॉलमला तुम्ही काय म्हणणार की कॉलम. ओके त्याच्यानंतर इथे थांबायचं तुम्हाला की कॉलम मिळाला. आता तुम्ही काय करायचं आहे जो मिनिमम रेशो आहे तो कॅल्क्युलेट करून घ्यायचा. मिनिमम रेशो मध्ये काय फॉर्म्युला आहे XB/XI. आता XB तर तुमच्याकडे होता पण XI ची व्हॅल्यू तुमच्याकडे नव्हती. मग तुम्ही काय केलं XI ला काय सिलेक्ट केला X2 म्हणून जो तुमचा की कॉलम आहे तो. म्हणजे काय 4 डिवाइड बाय 1, 4 डिवाइड बाय 1 आणि 2 डिवाइड बाय 4 डिवाइड बाय 1 आणि 2 डिवाइड बाय -1, 2 डिवाइड बाय -1. एक मिनिट आहे इथे थोडेसे चेंजेस करायचे आहेत. इथे मी 4x2 लिहिलेलं होतं एक्झाम्पल मध्ये 2x2 आहे. ओके सो इथे पण मी चेंज करणार 4 च्या ऐवजी 2x2 करणार. सो इथे पण माझा जो की कॉलम आहे तो माझा चेंज होईल. काय झालं एक्झाम्पल कन्सिडर करताना थोडंसं मिस्टेक झाली. 2 येणार इथे 0 येणार इथे 0 येणार. ओके आता बघा असं एक्झाम्पल आहे. आता तुम्हाला की कॉलम मध्ये जे तुम्हाला किंवा CJ minus ZJ ची हायेस्ट व्हॅल्यू तुम्हाला चेक करायची. मग तुम्ही काय करणार हायेस्ट व्हॅल्यू आता 3 आहे. ओके मगाशी आपण बाय मिस्टेक इथे व्हॅल्यू 4 घेतली होती. ओके ते एक्झाम्पल ऍक्च्युअली 3x1 plus 2x2. ओके सो आपल्याला हायेस्ट व्हॅल्यू कुठली मिळाली तर 3 मिळाली. मग 3 च्या करस्पॉन्डिंग जो कॉलम असणार आहे तो काय असणार आहे तुमचा की कॉलम असणार आहे. ओके म्हणजेच काय तर तुमच्याकडे XB/XI म्हणजे काय भेटेल 4 डिवाइड बाय 1. XB ची व्हॅल्यू का पहिली 4 आहे आणि XI ची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळालं डिवाइड बाय 1 दॅट इज 4. सेकंड आहे 2 डिवाइड बाय 1, 2 डिवाइड बाय 1 दॅट इज 2. ओके 2 डिवाइड बाय 1 म्हणजे काय तुम्हाला व्हॅल्यू मिळाली 2 मिळाली.
मग यातली आता हा काय मिनिमम रेशो आहे, मग मिनिमम रेशो काय आला तर हा आला. त्या मिनिमम रेशोच्या करस्पॉन्डिंग जे काय तुमची रो आहे ती रो काय झाली तर ती रो काय झाली तुमची की रो झाली. ओके, नीट लक्ष द्या, तुमचा की कॉलम कोणता आहे, हा जो कॉलम आहे तो तुमचा की कॉलम आहे. ओके, x1 च्या करस्पॉन्डिंग आणि xb च्या करस्पॉन्डिंग काय s2 चा जो रो आहे ती तुमची की रो आली. समजलं? तर असं सिलेक्शन करायचं असतं. cj मायनस zj च्या व्हॅल्यूवरून पहिल्यांदा हायेस्ट व्हॅल्यू फाइंड करायची, हायेस्ट पॉझिटिव्ह व्हॅल्यू त्याच्या करस्पॉन्डिंग. आता बघा की कॉलमच्या की कॉलम जे काय असतं त्याच्या करस्पॉन्डिंग तुम्हाला काय मिळतं, जो तुमचा नेक्स्ट इनिशियल सिम्प्लेक्स टेबल नेक्स्ट जे सिम्प्लेक्स टेबल तुम्ही बनवणार आहे त्या सिम्प्लेक्स टेबल मध्ये एंटरिंग व्हेरिएबल कोणता आहे हे तुम्हाला कोण सांगतं, की कॉलम सांगतो. आता की कॉलम, की रो आणि की एलिमेंट फाइंड करणं काय गरजेचं आहे किंवा या तीन कन्सेप्ट काय असतात हे तुम्हाला मी आता एक्सप्लेन करतो. ओके, पहिल्यांदा cj मायनस zj ची व्हॅल्यू फाइंड केली की तुमची जी हायेस्ट पॉझिटिव्ह व्हॅल्यू असते त्या पॉझिटिव्हच्या करस्पॉन्डिंग जो कॉलम असतो तो तुमचा की कॉलम असतो. मिनिमम त्याच्यानंतर काय करता तुम्ही, मिनिमम रेशो फाइंड करता. मिनिमम रेशो फाइंड केला की मिनिमम जी व्हॅल्यू असते, मिनिमम रेशो मध्ये जी मिनिमम व्हॅल्यू होती त्याच्या करस्पॉन्डिंग जी काय रो असते ती रो तुमची काय येते, की रो येते. ओके, ती तुमची काय असते, की रो असते. आणि त्या दोघांचं जे इंटरसेक्शन पॉइंट असतो म्हणजेच काय की कॉलमचा आणि की रोचा इंटरसेक्शन पॉइंट काय इथे पण आहे, म्हणजेच त्या पॉइंटला काय म्हणतात की एलिमेंट असं म्हणतात. या तीनही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत ज्यावेळेस तुम्ही पुढचं सिम्प्लेक्स टेबल किंवा नेक्स्ट सिम्प्लेक्स टेबल म्हणजेच काय फर्स्ट सिम्प्लेक्स टेबल क्रिएट कराल त्यावेळेस तुम्हाला की कॉलम, की रो आणि की एलिमेंट माहिती असणं गरजेचं असतं. त्याच्याशिवाय तुम्ही पुढची कोणतीही प्रोसेस कॅरी करू शकत नाही. तर बघा की एलिमेंट तुम्हाला मिळाला. आता बघा की कॉलम तुम्हाला काय मिळाला, x1 मिळाला. ओके, की रो काय मिळालं, की रो काय मिळालं तुम्हाला s2 मिळालं आणि की एलिमेंट तुम्हाला काय मिळाला तर 1 मिळाला. तुम्हाला जो की एलिमेंट होता तो की एलिमेंट काय मिळाला 1 मिळाला. ओके, आता बघा की कॉलमच्या करस्पॉन्डिंग जो काय व्हेरिएबल असतो तो तुमचा नेक्स्ट इनिशियल किंवा तुमचा जो नेक्स्ट सिम्प्लेक्स टेबल असतो त्या सिम्प्लेक्स टेबल मध्ये एंटरिंग व्हेरिएबल असतो. ओके, की कॉलमच्या करस्पॉन्डिंग जो व्हेरिएबल असतो तो नेहमी एंटरिंग व्हेरिएबल असतो आणि की रोच्या करस्पॉन्डिंग जो व्हेरिएबल असतो तो नेहमी आउटगोइंग व्हेरिएबल असतो. ओके, आणि की एलिमेंटला ऍज इट इज ठेवायचं त्याच्यासाठी पुढचे नेक्स्ट रूल तुम्हाला मी सांगतो की कसे ऍप्लिकेबल्स असतात पुढचे जे रूल आहेत ते. ओके, तर इथे जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन मी अगोदर लिहून ठेवतो. म्हणजे आपण इथेच दुसरा जो किंवा इकडे आपण चेक करूया, इथे आपण म्हणूया दुसरा जो टेबल आहे तो. ओके, आता बघा कंप्लीट आता तुमचा झाला इनिशियल सिम्प्लेक्स टेबल तुमचा बनवून झाला. ओके, तुम्हाला आता काय करायचं आहे, तुमचा जो नेक्स्ट सिम्प्लेक्स टेबल आहे तो सिम्प्लेक्स टेबल तुम्हाला ड्रॉ करायचा आहे. आता तो कसा ड्रॉ करणार ते बघा. इनिशियल सिम्प्लेक्स टेबल तयार झाला, आपल्याला हव्या त्या कंडिशन भेटल्या नाही. आपण काय केलं, फर्स्ट सिम्प्लेक्स टेबल आपण तयार केला. फर्स्ट सिम्प्लेक्स टेबल आपण तयार केला. फर्स्ट सिम्प्लेक्स टेबल तयार करताना सेम असाच फॉर्मॅट असतो. पहिली व्हॅल्यू काय असते बघा, तुम्हाला नीट दिसेल. आता पहिली व्हॅल्यू असते b, that is basic variable. Second असते coefficient of basic variable. Third असतं right hand side of constant. Fourth असतात x1, x2, s1, s2 आणि त्याच्यानंतर असतं minimum ratio, that is xb upon
xi, xb च्या वरती असतं cj काय होता तुमचा बघा 3 2 0 0, जो लास्ट इथे होता तोच मी इथे लिहून घेतला. ओके, याच्यानंतर काय होतं तुम्ही काय लिहिलं तर बघा की कॉलम म्हणजेच काय एंटरिंग व्हेरिएबल कोणता होता नेक्स्ट ह्याच्यामध्ये एंटरिंग व्हेरिएबल कोणता होता तो होता x1. ओके, आणि आउटगोइंग व्हेरिएबल कोणता होता तर s2. म्हणजेच काय s2 ला आपल्याला नेक्स्ट इटरेशन मध्ये काय करायचंय काढायचंय. मग बेसिक व्हेरिएबल s1 होता तो काय राहणार ऍज इट इज राहणार आणि s2 च्या ऐवजी मी कशाला एंटर करणार x1 ला एंटर करणार. समजलं? म्हणून मी की कॉलमच्या करस्पॉन्डिंग जो व्हेरिएबल असतो तो नेक्स्ट इटरेशन मध्ये एंटरिंग व्हेरिएबल असतो. की रोच्या करस्पॉन्डिंग जो व्हेरिएबल असतो तो नेक्स्ट इटरेशन मध्ये कॅन्सल होतो, दॅट इज आउटगोइंग व्हेरिएबल. समजलं? तर ही व्हॅल्यू आहे तुमची cj ची. आता बघा दोन व्हेरिएबल्स समजले. आता नेक्स्ट स्टेपला तुम्हाला काय करायचं असतं ते खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ओके, आता थोडंसं इथेच लक्ष द्या म्हणजे तुम्हाला जास्त चांगलं मला सांगता येईल. तर बघा आता नेक्स्ट पेजला तुम्हाला काय करायचंय बघा. तर नेक्स्ट पेजला तुम्हाला काय करायचं आहे तर एक रूल असतो जो की एलिमेंट साठी ऍप्लिकेबल असतो. ओके, तुम्हाला काय करायचं असतं ज्यावेळेस नवीन किंवा इम्प्रूव्ड सिम्प्लेक्स टेबल तुम्ही अगोदरच्या सिम्प्लेक्स टेबल वरून क्रिएट करत असता तर अशा वेळेस इम्प्रूव्ड सिम्प्लेक्स टेबल मध्ये तुमच्या की एलिमेंटची व्हॅल्यू तुमचा जो की एलिमेंट असतो तो नेहमी 1 असला पाहिजे. ओके, आणि की एलिमेंट सोडून त्याच रो मध्ये किंवा त्याच कॉलम मध्ये जो दुसरा एलिमेंट असतो तो एलिमेंट कसा असला पाहिजे 0 असला पाहिजे. म्हणजेच काय तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही नवीन सिम्प्लेक्स टेबल क्रिएट कराल त्यावेळेस तुम्हाला त्या नवीन सिम्प्लेक्स टेबल मध्ये तुमच्या की एलिमेंटची व्हॅल्यू 1 असली पाहिजे, जो इथे ऑलरेडी 1 आहे. जर नसता तर तुम्हाला 1 करून घ्यावा लागला असता. म्हणजेच काय इथे समजा मी 2 असता की एलिमेंट माझा 2 आला असता तर मी काय केलं असतं माझ्या कंप्लीट या रोला मी 2 ने डिवाइड केलं असतं म्हणजे 2 डिवाइड बाय 2 इथे मला 1 मिळाला असता. मग माझ्या बाकीच्या व्हॅल्यू काय चेंज होतात त्याच्याकडे मी लक्ष दिलं नसतं. समजलं? आता बघा की एलिमेंटला 1 करणं गरजेचं असतं इम्प्रूव्ड सिम्प्लेक्स टेबल मध्ये आणि की एलिमेंट सोडला तर त्याच्या बरोबरचा जो दुसरा एलिमेंट असतो त्याच कॉलम मध्ये त्याला 0 करणं गरजेचं असतं. तो काय इथे 1 आहे. मग आता तुम्हाला काय करावं लागेल तुम्हाला जे गिवन तुमच्याकडे सगळ्या ज्या कंडिशन्स आहेत त्याचा यूज करून तुम्हाला हा जो एलिमेंट आहे जो की एलिमेंटला सोडल्यानंतर हा जो तुमच्याकडे एलिमेंट आहे या एलिमेंटला 0 करणं गरजेचं असतं. मग तुम्ही 0 कसं करणार तर तुम्ही त्या एलिमेंटला 0 करण्यासाठी तुम्ही काय करता सिंपली जो तुमचा अगोदरचा जो की एलिमेंट वाला जी काही कंप्लीट रो आहे त्या रोचा यूज करून तुम्ही काय करता या एलिमेंटला 0 करता. ओके, मग कोणत्या रोला तुम्हाला 0 करायची ती रो पहिल्यांदा लिहून घ्यायची. 4 xb पासून नेहमी लिहायचं लिहिताना 4 x1 चा 1 इथे तुम्हाला 0 करायचा होतो इथे 1 इथे 1 इथे 0. मिनिमम रेशो घ्यायची गरज नाही. ओके, नेक्स्ट कोणत्या रोचा यूज करून तुम्हाला करायचा होता तर तुम्हाला या रोचा यूज करून करायचा होता म्हणजे 2 1 -1 0 आणि 1. ओके, मग आता 1 मधून 1 गेलं तर तुम्ही याला काय करू शकता 0 करू शकता. मग काय 4 - 2 दॅट इज 2 1 - 1 इथे मिळालं 0 1 -1 दॅट इज 1 + 1 2 1 - 0 1 0 - 1 दॅट इज -1. समजलं? तुम्हाला नवीन रो काय मिळाली 2 0 2 1 -1. आता तुम्ही काय करायची ही जी कंप्लीट रो आहे ती तुम्ही काय करायची लिहून घ्यायची. ओके, आता कुठे लिहून घेणार ती ते पहिल्यांदा बघा. आता पहिल्यांदा काय करूया आपण जो आपला कंप्लीट डेटा होता तो आपण लिहून घेऊया. ओके, आता कंप्लीट डेटा आपला काय सांगत होता की आपल्याला आपला मगाशी याच्यातला जो आउटगोइंग व्हेरिएबल होता तो s2 होता त्याच्या ऐवजी मी x1 लिहिला. ओके, आणि जो s1 होता तो ऍज इट इज होता. म्हणून
S1 साठी आता बघा आउटगोइंग व्हेरिएबल काय होता माझ्याकडे x1 होता आणि x1 कुठला होता या रो मध्ये होता ज्या रो मध्ये मला की एलिमेंट सापडला होता. ओके की एलिमेंट साठी कंडिशन काय होती तर की एलिमेंट हा नेहमी 1 असला पाहिजे. माझा की एलिमेंट इथे 1 होता म्हणून मी ही जी रो आहे ती कंप्लीट ॲज इट इज लिहिणार. ओके म्हणजेच काय आता बघा पहिल्यांदा b लिहून झालं कोएफिशिएंट ऑफ बेसिक व्हेरिएबल इन ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. ऑब्जेक्टिव्ह फंक्शन मध्ये जर s1 चा कोएफिशिएंट बघितला तर तो 0 आहे आणि x1 चा कोएफिशिएंट जर बघितला तर तो 3 आहे. तुम्ही बघा ऑब्जेक्टिव्ह फंक्शन मध्ये जाऊन आता मी ते लिहायला एवढी जागा नाही आहे तुम्ही ऑब्जेक्टिव्ह फंक्शन बघा 3x1 प्लस 2x2 प्लस 0s1 प्लस 0s2 असं ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आहे. मग x1 चा कोएफिशिएंट काय त्याच्यामध्ये 3 आहे आणि s1 चा कोएफिशिएंट 0 आहे हे लिहून घेतलं. त्याच्यानंतर मी काय केलं कंडिशन्स चेक केल्या. कंडिशन चेक केला म्हणजे काय केलं बघा इथे जो s2 व्हेरिएबल होता जो आउटगोइंग व्हेरिएबल होता त्याच्याच करस्पॉन्डिंग मला काय मिळाला की एलिमेंट मिळाला. की एलिमेंटची व्हॅल्यू काय असली पाहिजे नेहमी नवीन इटरेशन मध्ये किंवा नवीन सिम्प्लेक्स टेबल मध्ये 1 असली पाहिजे. इथे ऑलरेडी 1 होती म्हणून काय करणार ही जी रो आहे ती मी ॲज इट इज इथे लिहिणार. का तर मी कंडिशन चेक करतो नेहमी की एलिमेंट साठी. समजलं काय भेटलं मला की एलिमेंट साठी मग जो माझ्याकडे व्हॅल्यू होती ती कशी भेटली मला 2 त्याच्यानंतर 1 त्याच्यानंतर -1 0 1 मी आहे तसे लिहून घेतलं. हे बघा हा होता 2 xb चा तो 2 इथे लिहिला 1 x1 चा होता तो x1 चा 1 इथे लिहिला x2 चा -1 होता x2 चा -1 इथे लिहिला s1 चा 0 होता तो इथे लिहिला s2 चा 0 होता सॉरी s2 चा 1 होता तो इथे लिहिला. समजलं. त्याच्यानंतर आता बघा आपण मगाशी एक कॅल्क्युलेशन करून काय केलं होतं हा आपला जो की एलिमेंट आहे दोन माझ्याकडे क्रायटेरिया होते. की एलिमेंटला 0 कर की एलिमेंटला नेहमी 1 ठेवायचं असतं आणि की एलिमेंट सोडून जो दुसरा एलिमेंट असतो त्या एलिमेंटला 0 करायचं असतं. मी काय केलं की एलिमेंटला 1 केलं की एलिमेंट काय होता माझा मगाशी यातला हा माझा की एलिमेंट. ओके आणि की एलिमेंट सोडून दुसरा एलिमेंट होता त्याला मी काय केलं 0 केलं. मग ती लाईन काय होती 2 0 2 1 आणि -1 ही बघा ही ती लाईन होती 2 0 2 1 -1 2 0 2 1 -1 लिहून घेतलं. म्हणजे काय बघा मी काय केलं लास्ट माझ्याकडे जो सिम्प्लेक्स टेबल होता त्या सिम्प्लेक्स टेबल मध्ये इनिशियल माझी की एलिमेंटची व्हॅल्यू 1 होती माझी ते क्रायटेरिया बरोबर होता की एलिमेंटची व्हॅल्यू 1 की एलिमेंट सोडून जी का माझ्याकडे व्हॅल्यू होती ती 1 होती. ओके त्याला मला काय करायचं 0 करायचं. की एलिमेंटला नेहमी 1 करायचं की एलिमेंट सोडून जे दुसऱ्या व्हॅल्यू आहेत त्याला 0 करायचं. की एलिमेंटला मी 1 केलं की एलिमेंट सोडून जे दुसरी व्हॅल्यू होती त्याला मी 0 केलं. आता माझ्याकडे करेक्ट व्हॅल्यूज आहेत. ओके आता मी काय करणार पुढचं जे कॅल्क्युलेशन आहे त्याला स्टार्ट करणार. आता बघा सीजे सगळ्या व्हॅल्यू लिहून घेतल्या इथे काय करणार झेडजे कॅल्क्युलेट करणार. झेडजे काय येणार 0 × 1 प्लस 3 × 1 दॅट इज 3 0 × 2 3 × -1 that is -3 0 × 1 0 plus 3 × 0 that is 0 0 × -1 0 झाला 3 × 1 that is 3. समजलं कसं कॅल्क्युलेशन केलं सिंपल होतं. पुन्हा एकदा दाखवतो तुम्हाला बघा पहिला जे कॅल्क्युलेशन केलं या व्हॅल्यू साठी बघा 0 × 0 0 × 0 प्लस 3 × 1 3 × 1 काय मिळालं तुम्हाला 3 मिळालं म्हणून मी ते 3 लिहिलं. सेकंड या -3 साठी बघा 0 × 2 0 × 2 प्लस 3 × -1 3 × -1 काय मिळालं 0 मिळालं 3 × -1 -3 म्हणून -3 म्हणून इथं -3. पुढच्या दोघांचं पण कॅल्क्युलेशन सेम वेने मी कंडक्ट केलं. ओके आता बघा नेक्स्ट तुम्हाला काय मिळालं या व्हॅल्यूज तुम्हाला मिळाल्या. आता त्याच्यानंतर काय करायचं सीजे आहे तुमच्याकडे झेडजे आहे सीजे मायनस झेडजे कॅल्क्युलेट करायचं. काय मिळालं 3 - 3 0 2 -3 म्हणजे 2 + 3 दॅट इज 5 0 - 0 0 0 - 3 दॅट इज -3. ओके तुम्हाला काय मिळालं सीजे मायनस झेडचे व्हॅल्यू काय मिळालं 0 त्याच्यानंतर 5 0 -3. आता पुन्हा काय करायचं लास्ट याला कंडिशन करायचं त्याच चेकिंग पण इथं करायचं
Cj मायनस झेडची हायेस्ट व्हॅल्यू आता बघा 0 आहे -3 आहे पण एक व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे. मग हायेस्ट पॉझिटिव्ह व्हॅल्यू कोणती आहे 5. म्हणून 5 च्या करस्पॉन्डिंग जो कॉलम असणार आहे तो काय असणार आहे माझा की कॉलम असणार आहे. ओके, मग की कॉलम कोणता आहे हा x2 वाला माझा की कॉलम आला. म्हणजेच काय नेक्स्ट इटरेशन मध्ये की कॉलमच्या करस्पॉन्डिंग जो व्हेरिएबल असतो दॅट इज x2 व्हेरिएबल तो काय माझा इनकमिंग व्हेरिएबल आहे. ओके, इनकमिंग व्हेरिएबल म्हणजे की कॉलम डिसाइड केला की मी काय करतो मिनिमम रेशो कॅल्क्युलेट करतो. बघा xb काय होतं माझ्याकडे 2 होतं. x2 चा काय होतं मला ही व्हॅल्यू काय मिळाली आणि ही व्हॅल्यू बघा ही xb 2 xi काय भेटला डिवाइड बाय 2. ओके, इथे 2 डिवाइड बाय -1. आता इथे नीट बघा माझ्याकडे xb चा कॉलम होता आणि मला की कॉलम मिळाला म्हणजे xi चा जो कॉलम होता तो मिळाला. ओके, मी काय केलं 2 डिवाइड बाय 2 म्हणजे काय दिस एलिमेंट डिवाइड बाय दिस म्हणजे इथं दिस एलिमेंट डिवाइड बाय दिस एलिमेंट म्हणजे इथे. ओके, 2 डिवाइड बाय 2 काय मिळाला मला 1 मिळाला. नेक्स्ट मिनिमम रेशो मध्ये काय मिळालं 2 डिवाइड बाय -1 म्हणजेच काय दॅट इज -2. आणि तुम्हाला सांगतो मिनिमम रेशो हा नेहमी पॉझिटिव्ह नंबर हवा. ओके, तुमचा जो मिनिमम रेशो असतो तो नेहमी कसा हवाय पॉझिटिव्ह नंबर हवाय. तुमचा जो की किंवा तुमचा जो मिनिमम रेशो असतो तो नेहमी कसा असला पाहिजे पॉझिटिव्ह नंबर असला पाहिजे. म्हणजेच काय 2 डिवाइड बाय -1 इथे आपण काय हा जो रेशो आहे तो घेणार नाही कारण 2 डिवाइड बाय -1 केलं तर मला -2 आन्सर मिळतं आणि मिनिमम रेशो हा कधीच निगेटिव्ह नसतो. ती व्हॅल्यू नेहमी पॉझिटिव्हच असली पाहिजे. समजलं. म्हणून मला काय मिळालं माझी जी की रो काय मिळाली ही काय मिळाली मला की रो मिळाली कारण माझ्याकडे एकच एलिमेंट होता आणि तो माझा काय मिनिमम नंबर आहे असं मी कन्सिडर केलं आणि मला काय मिळाली की रो मिळाली. मग काय मला की रो काय मिळाली मला S1 मिळाली. S1 काय S1 हा काय माझा आउटगोइंग व्हेरिएबल आहे. म्हणजेच काय नेक्स्ट इटरेशन मध्ये माझा x2 हा माझा इनकमिंग व्हेरिएबल असेल. ओके, आणि मी काय करणार नेक्स्ट इटरेशन मध्ये S1 ला काय करणार कॅन्सल करणार आणि त्याच्याऐवजी काय करणार इथं x2 घेणार. म्हणजे काय x2 माझा इनकमिंग व्हेरिएबल आहे S1 माझा आउटगोइंग व्हेरिएबल आहे. समजलं. याच्यानंतर बघा की रो ही झाली की कॉलम हा झाला की एलिमेंट काय मिळाला मला याच्या करस्पॉन्डिंग आणि याच्या करस्पॉन्डिंग की एलिमेंट काय मिळाला आज 2 म्हणून माझा की एलिमेंट आहे 2. समजलं. आता पुन्हा नीट लक्ष द्या. आता काय करायचं आपल्याला 0 5 0 -3 आपल्याला इथे मायनस किंवा 0 आलं पाहिजे म्हणजे आपल्याला काय मिळेल फायनल जे आपलं कंप्लीट आन्सर होतं ते कंप्लीट आन्सर आपल्याला मिळेल. मग आपण काय करूया आता इम्प्रूव्ड सिम्प्लेक्स टेबल जो आहे नेक्स्ट तो आपण ड्रॉ करूया. तो बघा आता कसा ड्रॉ करणार इम्प्रूव्ड सिम्प्लेक्स टेबल. बघा नेक्स्ट आहे आपला फर्स्ट सिम्प्लेक्स टेबल झालाय. सेकंड सिम्प्लेक्स टेबल त्याच्यामध्ये काय असतं बेसिक व्हेरिएबल कोएफिशिएंट ऑफ बेसिक व्हेरिएबल राइट हँड साइड ऑफ कॉन्स्टंट x1 x2 s1 s2 आणि xb अपॉन xi दॅट इज मिनिमम रेशो. xb च्या वरती असते cj काय होता माझा 3×j. ओके, हा cj आहे तसा कायम राहतो. नेक्स्ट आता बघा काय होतं माझ्याकडे इथे S1 जाणार होता म्हणजे काय आउटगोइंग व्हेरिएबल कोणता होता S1 म्हणजे S1 ला मी लिहिणार नाही. माझा अगोदरचा व्हेरिएबल कोणता होता x1 ॲज इज राहणार. आउटगोइंग व्हेरिएबल कोणता होता माझा S1 होता म्हणजे S1 ला मी काढलं. S1 च्या ऐवजी माझा इनकमिंग व्हेरिएबल कोणता आहे x2 म्हणून मी काय लिहिलं तर x2. ओके, मग आता काय कोएफिशिएंट ऑफ बेसिक व्हेरिएबल इन ऑब्जेक्टिव्ह फंक्शन x2 चा कोएफिशिएंट काय होता 2 होता आणि x1 चा कोएफिशिएंट ऑब्जेक्टिव्ह फंक्शन मधला काय 3 आहे. एकदा चेक करा तुम्ही. ओके, x1 चा कोएफिशिएंट आहे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन मधला दॅट इज 2 सॉरी x2 चा कोएफिशिएंट आहे 2 x1 चा कोएफिशिएंट आहे 3.
तसं होतं, तसं मी इथे लिहिलं. आता नेक्स्ट आपली जी कंडिशन आहे त्या कंडिशन मध्ये थोडस नीट लक्ष द्या. आपल्याला काय करायचं असतं, आपल्याला जी मेन रिक्वायरमेंट आहे आपली, ओके, आपली नेक्स्ट कंडिशन काय होती तर बघा, आपल्याला काय करायचं असतं, आपला जो की एलिमेंट असतो त्याला 1 करायचं असतं आणि की एलिमेंट सोडून जे काही दुसरे एलिमेंट असतात त्याला 0 करायचं असतं. आता आपण लास्ट ह्याच्यामध्ये बघा, लास्ट जो आपला इम्प्रूव्ड सिम्प्लेक्स टेबल आहे त्याच्यामध्ये नीट लक्ष द्या. की एलिमेंट काय 2 आहे, की एलिमेंटला आपल्याला काय करायचं आहे 1 करायचं आहे. मग ही जी कंप्लीट रो आहे, ही जी कंप्लीट रो आहे त्याला मी काय करणार 2 ने डिवाइड करणार. मग 2 ने डिवाइड केलं की मला काय भेटेल 2 डिवाइड बाय 2 दॅट इज 1, 0 डिवाइड बाय 2 दॅट इज 0, 2 डिवाइड बाय 2 दॅट इज 1, 1 डिवाइड बाय 2 दॅट इज 1 बाय 2, माइनस 1 डिवाइड बाय 2 दॅट इज माइनस 1 बाय 2. समजलं? की एलिमेंटला मी 1 करण्यासाठी अशी कंडिशन केली. आता नेक्स्ट याच्यामध्ये की एलिमेंट सोडून माझ्याकडे कुठला एलिमेंट आहे -1 आहे. या -1 ला मला काय करायचं आहे 0 करायचं. मी इथं काय करणार बघा, बघा आता मला काय करायचं आहे, कुठल्या एलिमेंटला 0 करायचं ती रो मी पहिल्यांदा लिहून घेतो. मगाशी पण काय केलं, ज्या एलिमेंटला मला 0 करायचं होतं ती रो मी पहिल्यांदा लिहिली होती. ज्या एलिमेंटला मला किंवा ज्या रोला मला 0 करायचं आहे किंवा ज्या रो मधल्या एलिमेंटला मला 0 करायचं आहे त्या रोला मी पहिल्यांदा लिहून घेतलं. म्हणजे काय 2 1 -1 0 1, 2 1 -1 0 1. आता आपल्याला कुठल्या रोचा यूज करून या -1 ला 0 करायचं आहे तर आपली जी इम्प्रूव्ड रो आलाय त्या रोचा यूज करू. ओके, रो काय होती 1 0 1 1 by 2 -1 by 2. ओके, आता बघा आपल्याला काय करायला लागेल, -1 आहे याच्यामध्ये जर या 1 ला ऍड केला तर मला काय भेटेल -1 + 1 दॅट इज 0. म्हणजे काय, मी या दोन इक्वेशनला ऍड केले. मगाशी काय केलं होतं मी सबट्रॅक्ट केलं होतं, कारण का मला इथे 0 पाहिजे. आता पण इथे -1 आहे, मी या -1 मध्ये इथं मी जर -1 ऍड केला तर -2 होती, पण मी +1 ऍड केला तर -1 + 1 दॅट इज 0. समजलं? म्हणून मी इथे काय केलं ऍडिशन केली. ओके, -1 + 1 दॅट इज 0. मग आता बाकीचे काय करायचे ऍड केले, 2 + 1 3, 1 + 0 1, -1 + 1 0, 0 + 1 by 2 दॅट इज 1 by 2, 1 + -1 by 2 म्हणजे काय 1 - 1 by 2 दॅट इज 1 by 2. समजलं? एवढं सिंपल कॅल्क्युलेशन आपल्या इथे होतं. मग आपण काय करणार, हे जे आज कंप्लीट रो भेटली तर आपण इथे लिहून घेणार. काय भेटलं तुम्हाला 3 1 0 1 by 2 1 by 2, 3 1 0 1 by 2 1 by 2. ओके, नवीन रो आपल्याला काय भेटली 3 1 0 1 by 2 1 by 2. हे आपण केलेले कॅल्क्युलेशन काय करायचं रफ करून टाकायचं. ओके, रफ केलेलं कॅल्क्युलेशन. आता बघा तुम्हाला काय मिळालं, सी ची व्हॅल्यू ही आहे, झेड जे नंतर कॅल्क्युलेट करायचं. झेड जे कसा कॅल्क्युलेट करणार, सी बी इंटू एक्स आहे, 2 × 0 + 3 × 1 दॅट इज 3, 2 × 1 + 3 × 0 दॅट इज 2, 2 × 1 by 2 + 3 × 1 by 2, 3 × 1 by 2. कसं कॅल्क्युलेशन करणार, 2 × 1 by 2 दॅट इज 2 by 2 + 3 by 2 म्हणजे काय 2 by 2 म्हणजे काय झालं 1 झालं + 3 by 2. ओके, मग काय करणार क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार, 2 × 1 दॅट इज 2 + 3 डिवाइड बाय 2 दॅट इज 5 by 2. म्हणजे काय आलं, याचा आन्सर काय आलं 5 by 2 आहे. ओके, नेक्स्ट कॅल्क्युलेशन, 2 × -1 by 2, 2 × -1 by 2 plus 3 × 1 by 2. Okay, 2 × -1 by 2, 3 × 1 by 2, -2 by 2 plus 3 by 2 म्हणजे काय -1 plus 3 by 2
म्हणजे काय 2 into -1 that is -2 plus 3 divided by 2 -2 plus 3 म्हणजे काय -1/2 -1/2 मिळालं. बघा Cj मायनस झेड Cj मायनस झेडचे बघा काय तो 3 minus 3 0 2 minus 2 0 0 minus 5/2 म्हणजे -5/2 0 0 minus आता इथे बघा 1/2 येते की -1/2 थोडस कॅल्क्युलेशन मध्ये काहीतरी मे बी गडबड होत असेल बघा. ओके आपण जे झेडची जे लास्टचं कॅल्क्युलेशन आहे आपण थोडंसं पुन्हा करूया. आता बघा 1 into -1/2 1 into -1/2 प्लस 3 सॉरी काय फॉर्म्युला आपला झेडचा CB into XI. ओके इट मीन्स 2 into -1/2 प्लस 3 into 1/2 3 into 1/2 म्हणजे काय झालं -1 याचा आन्सर मिळालं प्लस याचा आन्सर मिळालं 3/2. ओके मग इकडे -2 प्लस 3 डिवाइड बाय 2 म्हणजे 1/2 ते आपण चुकून मगाशी -1/2 असं कन्सिडर केलं होतं. ओके सो आन्सर आलंय 1/2. तर आता बघा इथे जर 1/2 आलं तर काय भेटलं पहिल्यांदा 3 minus 3 0 मिळालं. नेक्स्ट 2 minus 2 0 मिळालं. 0 minus 5/2 मिळालं. 0 minus 1/2 that is -1/2 मिळालं. म्हणजेच काय तर बघा मी तुम्हाला सांगितलं होतं ज्यावेळेस z मॅक्झिमम असतो किंवा मॅक्झिमम टाइपचे एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं असतं आणि तुमचं Cj मायनस zj ही व्हॅल्यू एक तर 0 येते किंवा निगेटिव्ह येते अशा कंडिशन मध्ये तुम्हाला काय मिळतं ऑप्टिमम सोल्युशन मिळतं. समजलं. मग आता बघा इथे पूर्ण रो मध्ये बघा 0 0 मायनस मायनस म्हणजे काय एक तर 0 भेटलाय किंवा तुम्हाला कंप्लीट निगेटिव्ह व्हॅल्यू मिळाली. मग अशा कंडिशन मध्ये तुम्हाला काय मिळणार आता ऑप्टिमम सोल्युशन मिळणार. ओके आता ऑप्टिमम सोल्युशन कसं मिळेल बघा तुम्हाला कोणत्या व्हॅल्यूज कन्सिडर करायच्या असतात हे मी तुम्हाला सांगतो. बघा x1 साठी x1 इज इक्वल टू आणि x2 इज इक्वल x1 साठी xb च्या करस्पॉन्डिंग ज्या व्हॅल्यूज असतात त्या कन्सिडर करायच्या असतात. x1 साठी जी व्हॅल्यू आली ती काय आली 3 आणि x2 साठी जी व्हॅल्यू आली दॅट इज 1. ओके म्हणजे ऑप्टिमम सोल्युशन कन्सिडर करताना xb च्या करस्पॉन्डिंग ज्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज आहेत ते तुमचं काय असतं आन्सर असतं. मग काय होतं मगाशी z max is equal to 3x1 plus 2x2 असं ऑब्जेक्टिव्ह फंक्शन होतं. मग x1 ची व्हॅल्यू काय आली तुमच्याकडे 3 इट मीन्स 3 into 3 प्लस x2 ची व्हॅल्यू काय आली 1 म्हणजे काय 2 into 1 3 into 3 9 plus 2 into 1 2 that is 11. म्हणजे ऑप्टिमम सोल्युशन तुम्हाला काय मिळालं किंवा z ची मॅक्झिमम व्हॅल्यू काय मिळाली 11 मिळाली. समजलं. थोडीशी प्रोसेस जी काय आहे ती थोडीशी लेंदी आहे. तुम्हाला कॅल्क्युलेशन मध्ये कुठेही चुकून चालत नाही. ज्यावेळेस तुम्ही कॅल्क्युलेशन्स करता त्यावेळेस थोडीशी जरी मायनस प्लस जरी तुमचं इकडचं तिकडचं हल्लं तरी तुम्हाला मी मगाशी सांगितलं की आन्सर डिफरंट मिळतात आणि ते डिफरंट आन्सर तुम्हाला जर सॉल्व्ह करायचं असेल तर तुमच्याकडे काय वाटतं अजून एक जो सिम्प्लेक्स टेबल आहे तो तुम्हाला इम्प्रूव्ह करावा लागतो. ओके आणि तुमचं जे फायनल आन्सर असतं तेही चुकतं. सो थोडेसे काळजीपूर्वक कॅल्क्युलेशन्स करा. मेथड कंप्लीट सिंपल आहे त्याच्यामध्ये काही डाऊट नाही. हे मी तुम्हाला सिंपल टाईपचे एक्झाम्पल सॉल्व्ह करून दाखवले. ओके कोणत्याही रेफरन्स शिवाय तुम्हाला हे जे कंप्लीट एक्झाम्पल आहे ते सॉल्व्ह करून दाखवले. सो तुम्ही पण जर प्रॅक्टिस केलात तर तुम्हाला हे इझिली तुम्ही असे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करू शकाल. ओके सो इथे आपला जो फर्स्ट युनिट आहे किंवा मी असं सांगेन की जे आपले टोटल 5 चॅप्टर्स आहेत ते 5 चॅप्टर्स मी कव्हर केले.
ओके. जो तुमचा 50% सिलेबस आहे तो जवळजवळ इथेच कम्प्लीट झाला. ओके. मग याच्यानंतर तुम्हाला मी CPMचं इट मीन्स क्रिटिकल पाथ मेथड जे नेटवर्किंगचे प्रॉब्लेम आहेत ते नेटवर्किंगच्या प्रॉब्लेमसाठी मी एक एक सम घेणार आहे. CPMचं एक एक्झाम्पल घेणार आहे, PERTचं एक एक्झाम्पल घेणार आहे, त्याच्यानंतर असाइनमेंट एक प्रॉब्लेम घेणार आहे आणि ट्रान्सपोर्टेशन मधल्या 4 मेथड्स आहेत. ओके. किंवा 3 मेथड्स तुम्ही कन्सिडर करा, लिस्ट स्क्वेअर मेथड, वोगल्स अप्रॉक्सिमेशन मेथड. ओके. आणि अजून एक आहे नॉर्थ वेस्ट कॉर्नर मेथड, अशी एक मेथड आहे. असे 3 एक्झाम्पल मी त्याच्यावरती तुम्हाला घेणार. ओके. सो बाकीच्या गोष्टी काही इतक्या इम्पॉर्टंट नाही आहेत. मी जे सांगतो या मेथड्स खूप इम्पॉर्टंट आहेत. ओके. सो होप सो तुम्हाला ही सगळ्या कन्सेप्ट समजलेल्या असतील. जर याच्यामध्ये कोणताही डाऊट असेल, कारण मी क्वेश्चन विचारताना एक्झाम मध्ये ह्याच्या बेसिक्सवरच क्वेश्चन विचारणार आहे. सो नीट स्टडी करा. जोपर्यंत तुम्हाला कन्सेप्ट समजत नाहीत तोपर्यंत तुम्ही ते क्वेश्चन सॉल्व्ह करू शकणार नाही. त्याच्यामुळे मला ह्या ज्या कन्सेप्ट आहेत ह्या क्लिअर करून घ्या लवकरात लवकर. ओके. आणि जर डाऊट असेल तर तुम्हाला कधीही विचारा. थँक्यू.